एफडीए ची मोठी कारवाई आणि या मोठी कारवाईमध्ये 32 हॉटेल चालकांचे परवाने रद्द. बातमीनं खळबळ माजवली महाराष्ट्रात. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अन्न सुरक्षा कायदा आणि अन्न सुरक्षतेच्या बाबतीत तुकाराम मुंडेंनी सजगता दाखवली आणि वास्तविक स्वरूपात जे भयानक चित्र, वास्तविक स्वरूपात सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो एक संकल्प आणि वास्तविक स्वरूपात जीवन हे ज्या पद्धतीने धोक्यात आलं होतं ना, त्याला सुरक्षित करण्यासाठी तुकाराम मुंडे अहोरात्र प्रयत्न करतायत. आणि या प्रयत्नातून ज्या पद्धतीने 154 हॉटेल्सवर यांच्या रडारवर आली आणि ह्याच्यावर पथकांनी धाड टाकून ज्या पद्धतीची भूमिका दाखवली, त्या भूमिकेनं वास्तविक स्वरूपात महाराष्ट्रात खळबळ माजवली. आज 32 हॉटेलचे परवाने पूर्णपणे रद्द करण्यात आलेत. 64 हॉटेल्सला सुधारण्याची संधी देण्यात आली. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या महाराष्ट्राच्या या खाद्य संस्कृतीमध्ये जी एक भेसळखोरी किंवा नियमा व निकषांना धाब्यावर ठेवून स्वतःच्या पैशाची भूमिका दाखवणारे हॉटेल चालक यांना चांगलीच अद्दल घडवलेली आहे. वास्तविक स्वरूपात या लोकांनी ज्या पद्धतीनं सर्वसामान्याच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला, मानक आणि जी मापदंड आहेत त्यांना पायाशी तुडवत स्वतःची परिस्थिती लाटण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीची भूमिका दाखवत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्राची जी आरोग्याची भूमिका आहे ती आता कुठेतरी सुखरूप असल्याचे चिन्ह मात्र आम्हाला दिसत आहेत. त्यामुळं सामाजिक परिस्थितीवर याचा काय परिणाम पडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हॉटेल इंडस्ट्री जी महाराष्ट्राची मुख्य इंडस्ट्री म्हणून पाहिली जाते, ज्या पद्धतीनं हजारो लोकांना अन्न पुरवण्याचं काम या इंडस्ट्रीकडून होतं, त्याच्यावर काय परिणाम पडणार आहेत याचंच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेश दुबे. मित्रांनो, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या अन्न व भेसळ हा विषय ऐरणीवर आला आणि ज्या पद्धतीने या अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे यांच्यावर आयुक्त म्हणून जबाबदारी आली, तेव्हापासून खऱ्या अर्थानं ससेमिरा या हॉटेल चालक असतील, गुटखा माफिया असतील, दूध भेसळ असेल, पण केमिकल पासून पनीर तयार करणारी मंडळी असतील, यांच्या खऱ्या अर्थानं मुसक्या आवळल्या गेल्यात. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या भूमिका आणि महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर आज फास्ट फूड इंडस्ट्रीचा जो काळ आहे, ज्या पद्धतीने कमी म्हणजे फास्ट फूडच्या माध्यमातून या खाद्य संस्कृती महाराष्ट्रात जन्माला आली आणि त्यामुळं खूपशे परिणाम आरोग्यावर धोकेदायक होऊ लागले. कारण की ह्याच्यावर कोणी टोक करणार किंवा कोणी ह्याच्यावर नियंत्रण करणारच नव्हतं. आणि शेवटी पुन्हा ज्या पद्धतीच्या ऑनलाईन परिस्थिती आमच्याशी लादण्यात आल्या, या ऑनलाईन परिस्थितीमुळे याच्यावर अधिकच याच्यावर आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वाटू लागली. कारण की ज्या पद्धतीने आम्ही मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून ऑर्डर करतो आणि हे ऑर्डर केल्यानंतर ते हॉटेल जरी आमच्या मोबाईलवर किंवा इंटरनेटवर खूप सुबक आणि सुंदर दिसत असेल, पण वास्तविक मधलं चित्र आणि मधली परिस्थिती ही आपण कधी तपासण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त नामांकनाच्या आणि ज्या पद्धतीच्या रेटिंग स्टारच्या भूमिकेत आम्ही या हॉटेल्सची तुलना करून आम्ही ऑर्डर्स करतो, आमचं जेवण, आमची भूक भागवण्याचा प्रयत्न करतो. आणि या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आमचं आरोग्य ज्या पद्धतीने धोक्यात येतं ना, त्याची परिणामी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भोगवण्याची वेळ येते. परंतु गेल्या 1 महिन्यापासून ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांनी या हॉटेल इंडस्ट्रीज असेल, गुटखा माफिया असतील, दूध भेसळवाले असतील किंवा कृत्रिम पनीर तयार करून मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करणारे जी एक माफिया आणि जे एक चैन मोडण्याचा प्रयत्न केला ना, त्याची खऱ्या अर्थानं आता कौतुक करण्याची वेळ आली. ज्या पद्धतीने औषध आणि अन्न व औषध प्रशासनाने मागच्या काळामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन हॉटेल लाईन्ससाठी एक गाईडलाईन आखून दिल्या होत्या, ज्या गाईडलाईनच्या अंतर्गत त्यांना ज्या मापक आणि परिणाम जे मूल्यमापन आणि जी काही रूपरेषा दिली होती त्यानुसार कोणते हॉटेल्स या परिमाणामध्ये पात्र ठरतात त्यांच्यासाठी ही चाचणी करण्यात आली. एकूण 154 हॉटेलवर या अन्न व औषध म्हणजे एफडीएने
तपासणी केली आणि या तपासण्यांमध्ये जवळपास 32 हॉटेलचे परवाने कायमचे रद्द करण्यात आलेत. 64 हॉटेलला फक्त सुधारण्याचा मौका दिलाय. आणि ज्या पद्धतीने या दोन्हींचं जी परिस्थिती पाहिल्यानंतर आणि आकडेवारी आल्यानंतर कमीत कमी 70% हॉटेल्स, महाराष्ट्रातले 70% हॉटेल्स आता खऱ्या अर्थानं रडारवर आलेले. कारण ज्या पद्धतीचे 154 हॉटेल्सवर यांनी कारवाई केली आणि 154 हॉटेलच्या कारवाईनंतर जर या पद्धतीची संख्या यांच्या हाती लागत असेल तर बाकीच्या हॉटेलची काय परिस्थिती. आणि वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मांडल्यात ना, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की अन्न हे चांगलं मिळावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि चांगलं मिळवण्यासाठी आपणच पैसे देतो. पण खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची मापकं आम्ही कधीच तपासण्याचा प्रयत्न करत नाही. त्या हॉटेल चालकाकडं खाद्यान्न शिजवण्याचा किंवा हॉटेल चालवण्याचा लायसन्स आहे का हे आम्ही कधी कधी तपासत नाही. फक्त आम्हाला कळते ती चव, आणि ज्या चवीमुळे कधी कधी आमचा जीव धोक्यातही येऊ शकतो. कारण की ही चव येण्यासाठी लोक काय काय मापदंड वापरतात हे आम्हाला अजून कळालेलं नाहीये. आजही शरीराशी आणि आमच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार हे हॉटेल मोठ्या प्रमाणात करतात. आणि ज्या पद्धतीने यांचा प्रयोग आमच्यावर यशस्वी होतो आणि ज्या पद्धतीनं खवय्यांची गर्दी या हॉटेलच्या समोर लागू लागते ना, त्याच्यावर ह्याचे मानांकन ठरले जातात. वास्तविक स्वरूपात अन्नांची शुद्धता आणि त्यांची शिजवण्यासाठी स्वच्छता हे कधी त्याचा मानांकन आम्ही पाहिलेलं नाही. ज्या हॉटेल समोर गर्दी जास्त तिथली चव चांगली असेच मापदंड आम्ही लावून नेहमी त्या हॉटेलमध्ये जेवायला जातो. पण वास्तविक स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी हितकारक आहेत का, आमच्यासाठी या रुचणाऱ्या आहेत का, येणाऱ्या काळात आमच्यावर याचा परिणाम पडणार आहेत का, याची तसदी आम्ही कधीही घेत नाही. त्यामुळंच बहुधा आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आणि ज्या पद्धतीची अवस्था आमची झाली आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने दवाखान्याच्या पायऱ्या चढू लागलोय ना, त्याची मूळ कारण या हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये लपलेली आहेत. कारण की जीवनच इतक्या धकाधकीचं झालेलं आहे की आज प्रत्येक जण घरी जाऊन आपलं अन्न घेऊ शकत नाही. कामाचे तासच एवढे वाढलेले आहेत आणि ज्या पद्धतीने कामाच्या स्पर्धा वाढत चाललेल्या आहेत आणि या वाढलेल्या स्पर्धेमुळे माणूस हा फक्त एक यंत्रासारखा पळू लागलाय. प्रत्येक ठिकाणी आपली परिस्थिती कशा पद्धतीने ऍडजस्ट करायची, कशा पद्धतीने त्याच्यावर मात करून पुढच्या भूमिकेसाठी आपल्याला वाटचाल करायची, याचीच परिस्थिती प्रत्येकाकडं लागलेली आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं फावतं त्या अशा पद्धतीच्या व्यावसायिकांचं, जे कसल्याच पद्धतीचा मापदंड वापरत नाही. वास्तविक पाहता तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेला असताल त्या हॉटेलमधली जी परिस्थिती ती फक्त दिसणारी चकाचकता तुम्हाला चांगली वाटत असेल आणि वास्तविक स्वरूपात बाहेरच एक मोठा बोर्ड लावला जातो, किचन मध्ये प्रवेश नाही. मग किचन मध्ये प्रवेश नाही, ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी आम्हाला जाऊ देत नाहीत. मग त्या ठिकाणी काय होतं आणि कशा पद्धतीने शिजवलं जातं हे कधी आम्हाला पडताळण्याची वेळच येत नाही. कारण की आम्ही हॉटेलच्या त्या डेकोरेशन मध्ये आणि तिथल्या सिस्टीम मध्ये इतके मग्न होऊन जातो की बाकीची परिस्थिती काय असेल याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं. आणि याचाच नेमका फायदा या हॉटेल चालकांनी मोठ्या प्रमाणात उचललाय. ज्या पद्धतीनं या हॉटेल चालकांना आजपर्यंत आलेले ज्या काही चाकोऱ्या आहेत, ज्या काही कसोट आहेत त्या कधीच यांनी पूर्ण केल्या नाहीत. मग आतापर्यंत जी चालत होती परिस्थिती, अधिकाऱ्यांना पैसे द्या आणि परिस्थिती मॅनेज करा, अधिकाऱ्यांचे खिशे गरम करा आणि आपल्या धंद्याला भरभराट आणा. पण आज जी परिस्थिती तुकाराम मुंडे साहेबांनी आणून ठेवली त्यामुळे या हॉटेल चालकांची चांगलीच पळताझुई कमी झालेली. कारण की या परिस्थितीमध्ये आता सर्वाइव्ह करण्यासाठी यांना कोणता गॉड फादर सापडायला तयार नाही. कारण की प्रत्येकासमोर कायद्याचा आणि ज्या पद्धतीचे तुकाराम मुंडेंचा कायद्याचा बडगा मागे लागलाय त्यामुळे अधिकारी सुद्धा आता जोखीम घ्यायला तयार नाहीत. आणि आजपर्यंत जी चलत आलेली मोनोपल्ली आणि ज्यामुळे या हॉटेलवाल्यांची जी होणारी चंगळ आता खऱ्या अर्थाने यांच्या मागे मोठा मंगळ लागलाय, तुकाराम मुंडे नावांचा मोठा मंगळ. त्याच्यामुळं आज ही परिस्थिती जरी यांनी सावरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना हॉटेलचे जे मूल्यमापन आहेत, जे काही निकष आहेत, जी काही मापदंड आहेत ते पाळणं गरजेचं आहे.
त्यामुळे त्या 64 हॉटेल्स धारकांना संधी देण्यात आलेली, सुधारण्याची संधी. तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये सुधार करा. परंतु जर याच गोष्टीची पुनर्चाचणीमध्ये जर हे 64 हॉटेल्सवाले सापडले तर कदाचित ह्यांचीही गयावया केल्या जाणार नाही. आणि ज्या पद्धतीचे टाळे या 32 हॉटेलवर लागलेत, ज्या पद्धतीने या 32 हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले, त्या पद्धतीची परिस्थिती या 64 हॉटेलवाल्यांवरही बेतणार आहे. त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीमध्ये अजून तुकाराम मुंडेंकडून कोणते कोणते धमाके होत आहेत आणि नवीन नवीन प्रकारची जी भूमिका जी मांडली जाते, वास्तविक स्वरूपात या संदर्भात फक्त तुकाराम मुंडेच एकटे जबाबदार आहेत का? आणि ही जबाबदारी फक्त तुकाराम मुंडेंच्या खांद्यावर सोडून आम्हाला चालणार आहे का? कारण की वास्तविक स्वरूपात कन्झ्युम करणारे म्हणजे खरेदी करणारे आम्ही आहेत, अन्न घेणारे आम्ही आहेत, हॉटेलला चांगला दर्जा देणारे आम्ही आहेत. मग या सगळ्या गोष्टी आमच्या हातात असतील तर आम्ही त्या हॉटेलच्या या सगळ्या मूल्यमापनाला का तपासत नाही, का त्याची समीक्षा करत नाही? फक्त आहे ती वेळ मारून नेण्यासाठी आम्ही जी प्रयत्न करतो किंवा आहे त्या पद्धतीने आम्ही अन्न स्वीकारण्याची जी मानसिकता ठेवतो ना, त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन मिळत आहे. फक्त तुकाराम मुंडेच या गोष्टीला कंट्रोल करू शकत नाही. तर आपली ही नैतिक जबाबदारी, आपलंही एक कर्तव्य आहे की ज्या पद्धतीच्या या अशा पद्धतीच्या हॉटेल्स ज्या ज्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी आम्ही दररोजचा आहार घेण्यासाठी जातो, त्या हॉटेलची मानांकन कशा पद्धतीने, तिथली अन्न शिजवण्याची पद्धत कोणत्या पद्धतीने आणि त्यांचा खऱ्या अर्थानं आमच्या जीवनावर काही परिणाम पडणार आहे का, याची तपासणी आम्ही आमच्या स्वतःच केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं कायदाही सुरक्षित राहील, देशही सुरक्षित राहील आणि आपलंही जीवन सुरक्षित राहील. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनासाठी असल्या, त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये जागरूकता ही सगळ्यात मोठी गरज आज प्रत्येक नागरिकाची बनलेली आहे. त्यामुळं जर अशा पद्धतीचे कायदे जरी किती अंमलात आणले, आम्ही जर जागरूक नसलो तरी आज तुकाराम मुंडे आहेत, उद्या नसतील. पण कायमस्वरूपी ही जी हॉटेल चालकांची मनमानी आहे किंवा जी काही मुजोरी आहे ती कायमस्वरूपी आमच्या समाजात वावरणार आहे. त्यामुळं आपल्या पायाला चटके बसण्याच्या ऐवजी आपणच जर चप्पल घातली आणि आपल्या जीवनाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थानं समाज सुरक्षित राहील. हेच संदेश तुकाराम मुंडेंनी चांगल्या पद्धतीने दिलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ते निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.